Okay, both the teams, Rising Ajinkya Tara and Thunderous Raigad, I request to come inside for the Panchasheel anthem. I request to come inside for the Panchasheel anthem. Teams, जल्दी आना है, बहुत ज्यादा देर हो रहा है, तब से आपका नाम अनाउंस किया जा रहा है, टाइम कम है और भी आपके मैच को लेके 5 मैच खेले जाने वाले, अभी 3 मैचेस हुए हैं. Okay, everyone ready? Kindly remove your caps, please. Thank you. मैदान पे जो भी यहाँ पे है सब खड़े हो जाइए. मैदान पे यहाँ पे जो भी है, I request you कि सब खड़े हो जाइए. Thank you very much. Okay, over to you DJ. 3, 2, 1, let's start. जो कैप पहनी है, कोई भी कोई कैप नहीं पहनेगा, कैप निकालना है.
पहले ओवर की यहां पे हो चुकी है समाप्ति। एक ओवर के बाद अगर राइजिंग जिनके द्वारा टीम की हम बात करते हैं तो स्कोर होता है 3 रन। अब चलिए सम्यक धोखा आए हैं गेंदबाजी करने। मतलब देखिए नाम का कॉम्बिनेशन भी देखिए, नाम है इनका सम्यक और सरनेम है धोखा, तो गेंदबाज बल्लेबाज को यहां पे बच के रहना होगा क्योंकि नहीं देने वाले हैं कोई ये दूसरा मौका। देखते हैं किस अंदाज में करेंगे गेंदबाजी। दीपक कांबले इनका साथ निभाने आए हैं दूसरे बल्लेबाज सम्यक धोखा यहां पे दूसरे ओवर की पहली गेंद लेकर आएंगे। और अंपायर का इशारा वाइड का, अतिरिक्त रन यहां पे जरूर आता हुआ। स्ट्राइक पे रहेंगे अंकित चौधरी। अंकित चौधरी को यहां पे जड़ में गेंदबाजी करते हुए सम्यक धोखा, हल्की सी फंबलिंग यहां पे, क्या दूसरा रन मिलेगा? जी हां बिल्कुल, दूसरा रन भी पूरा होता हुआ। एक 1.1 ओवर, अगली गेंद यहां पे गेंदबाजी मार्ग पर सम्यक, देखा जाए हवा में ये गेंद और कवर्स के खिलाड़ी को करेगी क्लियर। गेंद जाएगी सीमा रेखा पार और रन मिलेंगे पूरे 4। अगर हम पहले 3 मैचेस की बात करते हैं, अब तक काफी मैचेस क्लोज रहे हैं सारे के सारे। मतलब कौन जीतेगा ये आखिरी ओवर तक पता नहीं चल रहा था। कुछ इस अंदाज में अब तक के मैचेस खेले गए हैं पंचशील प्रीमियर लीग यानी पीपीएल 2025 में। आज के दिन का ये चौथा मैच देखते हैं, महामुकाबला, दोनों ही टीमें काफी अच्छी दिखाई दे रही है। और ये लीजिए फुल टॉस, ये गेंद ठीक तरीके से बल्ले पे चढ़ी नहीं है। अगर देखा जाए बैट के टो पे लगती हुई ये गेंद 2 रन पर फिर भी आएंगे। एक तरफ दिखेंगे अंकित चौधरी, दूसरी तरफ आपको दिखेंगे दीपक कांबले। अब तक अगर अंकित की बात करें तो मिली है इनको जीत गेंदबाज पे। 3 गेंदों में बनाए हैं 8। मारने का प्रयास इस बार भी अगर देखा जाए, प्रॉपर टाइमिंग यहां पे नहीं है पर फिर भी 1 रन यहां पे मिलेगा। 1 रन, तो इसी के चलते खेल आगे बढ़ेगा। 13 रन, अभी 20 ओवर की 2 गेंदें बाकी। 4 गेंदों में 10 रन अब तक दिए हैं सम्यक धोखा ने। तो देखते हैं किस अंदाज में करेंगे यहां पे गेंदबाजी। चलिए अब 2 गेंदे यहां पे बाकी है और बाउंसर, अपील यहां पे हुई है, बाउंसर यहां पे डाली गई थी पर अंपायर इंटरेस्टेड नहीं है, इसके चलते डॉट ये बॉल। और जी हाँ बिल्कुल, आपको अगर गेंदबाजी करनी है तो आपको थोड़े से वेरिएशन करने होंगे। सिर्फ अगर हर बार आप एक ही गेंद डालोगे बल्लेबाज के लिए यहां से पढ़ना आसान जरूर रहने वाली है। तो चलिए अगली गेंद, और इस बार अगर देखा जाए कवर्स के ऊपर से इस शॉट को खेला है और देखा जाए 1 बाउंड चौका, ढूंढा मौका, मिलेंगे 4। पंचशील की महफिल को बढ़ाओ, डीजे रुक क्यों गए बजाओ। दो ओवर का ये खेल यहां पे हुआ है समाप्त। 2 ओवर के बाद अगर देखा जाए 17 रन बिना कोई विकेट के नुकसान पर।
करतो थोडी षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 17 धावा. मोस्ट अनलिकियस्ट ही धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 17 म्हणलं की खतरा. पाहूया 17चा खतरा कोणाला असेल, कोणालाही असू शकतो. यावेळेचा बॉल फुलरलमचा चेंडू अलंग कार्पेट चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून दिलाय. चेंडूवर फेकी करेल तोपर्यंत आपण पाहिलं तर कैसा फंबल आणि अगदी आरामामध्ये 2 धाव पळून होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होईल ती 19 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपटावरती सुरू. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पियुष बेल्लारे यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. यावेळेचा बॉल इथे देखील बॅटची काढा घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होईल. हलक्या त्याने सिंगल होईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होती ती 20 धावा. रायझिंग अजिंक्य यात्रा या संघाच्या अजिंक्य यात्रा या संघाची आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल थंडर्स रायगड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर सामना आपण दोन्ही बाजूने समान सुरू आहे. 3रा क्रमांकाचं षटक प्रगतीपटावरती आहे. 20 धावा झाल्यात. बिनबाद 20 धावा. 2 आघाडीचे बॅटर दीपक आणि अंकित ही मैदानामध्ये जोडी आहे. यावेळेचा बॉल फुल टॉस वाईड लॉंग मध्ये चेंडू अडवला जाईल. फेकी होईल तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा. बॅकअप तिथे मात्र अगदी अप्रतिम. चांगला बॅकअप तिथे मात्र केलं जातंय. का 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 पुढचा बॉल आपण पाहूयात. यावेळेला कमी गतीने टाकलेल्या पद्धती स्लोअर व्हेरिएशन चांगलं केलं जाते. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू हाताळला 5 चेंडू हाताळल्यात. 4 धावा खर्च करताना पाहायला मिळतील. पियुष पुढचा बॉल आपण पाहूयात. इथं देखील फेलर नंतर चेंडू बॅटची आतली काढा घेऊन फाईन त्या दिशेने मार्गस्थ आणि सिंगल होईल. षटक क्रमांक 3चा खेळ संपुष्टात येईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 22 धावा. बिनबाद 22. चला गोलंदाज फार वेळ लागतो. 35 मिनिटाचा कालावधी तुम्हाला एका डावासाठी दिला जाईल. त्या 35 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 7 षटकं संपवायचे. अन्यथा 35 मिनिटं ओलांडले त्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये थांबावा लागेल. त्याला षटक क्रमांक 4ला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी चौथ्याच्या षटक हाताळण्यासाठी महेश डबे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. चला लेट्स प्ले. षटक क्रमांक 4ला सुरुवात. पहिला बॉल. जे कोणी टीम प्रॅक्टिस आतमध्ये करते कृपया तो चेंडू आतमध्ये येऊ नका. प्रॅक्टिस करा परंतु बाहेरच्या बाजूला करा. एक रिक्वेस्ट आहे. चला मॅचला सुरुवात. षटक क्रमांक 4चा पहिला बॉल. पहिलाच बॉल हळूवार पद्धतीने टाकला. हलक्या त्याने चेंडू स्टेअर केलाय. शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होईल. तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल होईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या होईल ती 23 धावा. बिनबाद 23. 2 आघाडीचे बॅटर अंकित चौधरी आणि दीपक कांबळे ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. अंकितच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आणि दीपकच्या बॅटमध्ये देखील एक चौकार.
यावेळेला फुल टॉस पॅचची काढा घेऊन चेंडू थोड्यांच्या दिशेने क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळला जातोय. चेंडू बॅटने मारला परंतु चेंडू पायाने अडवला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर तब्बल 1 ते 2 धावा वाचवल्यात. षटक क्रमांक 4 प्रगती फाटावरती सुरू. गोलंदाजीच्या मार्कवर आपण महेश यांना पाहतोय. या वेळेला देखील आपण पाहिलं तर डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू खेळून दिलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र थांबवला जाते. फेकी देखील सुरेख. बॅकअप त्याहून सुरेख. आत्ताची एकच धाव असेल. या वेळेला देखील हलक्या हाताने स्टोअर करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण घेताना पाहायला मिळतोय. लेग कटर पद्धतीचा चेंडू. शेवटच्या सनी मात्र चेंडूने काटा बदलताना पाहायला मिळते आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये स्थिरावेल. चेंडू बॉल. पुढचा बॉल आपण पाहूयात. यावेळेला डान्सिंग डाउन विकेट समोरच्या दिशेने अलॉंग द ग्राउंड वाईड लॉंगच्या दिशेने चेंडू जाईल. हाय येईल. पंचशील कन्स्ट्रक्शन चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. खरंच मैदानामध्ये पहिलवान आला. दुपारच्या सत्रामध्ये चौकार षटकार ची फटकेबाजी त्याच्या बॅटमॅनला पाहायला मिळते. शहरी गोष्टी देखील आपल्याला पाहिलं तर अगदी पहिलवानासारखीच आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. या बॉलला देखील स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू एका धावेसाठी. षटक क्रमांक 4चा खेळ संपुष्टात येईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 30 धावा बिनबाद. दीपक आपण पाहतोय 8 चेंडू 8 धावा. तसंच अंकित चौधरी हे खेळताना पाहायला मिळतील 10 चेंडू आणि 18 धावा. 2 चौकार त्यांच्या बॅटमॅन आलेत. षटक क्रमांक 5 सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक काटातील दुसरं आणि संघासाठी 5वें षटक हाताळण्यासाठी सम्यक. पहिला बॉल. इथे देखील लाखो टप्प्याचा चेंडू. पंचांकडे अपील केली आहे. अरे पंच काय कॉल कळतील. आउट गोलंदाज. चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्या अंकित यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हलकीची बॅटची एज आणि स्वतःच डगळच्या दिशेने पडताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 पहिला चेंडू इथे मात्र अंकित बाद फलंदाज राहिला. अंकित यांची जागा बनवण्यासाठी नवीन बॅटर अक्षय मोरे. धावा झाल्यात. 5व्या क्रमांकाचं प्रगतीपटावरती षटक सुरू आहे. कर्ण रन रेट आपण पाहतोय 7.20. पुढचा बॉल आपण पाहूयात. इथे देखील हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू गोलंदाजी अडवला. चेंडू डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये गोलंदाजीने आपण पाहिलं तर चांगले पुनरागमन केले. चांगले कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल आपण पाहूयात. गोलंदाजीच्या मार्कवर सम्यक. इथे देखील कमी गतीने टाकलेला चेंडू. शॉर्ट मिड विकेटला. तिथे मात्र कॅचिंग मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी अभ्यासी होते. लेग बॉल स्वरूपाची धाव असेल चेंडू आपण पाहिलं तर शरीरावरती आदळून एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या होईल ती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम अशी
गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला दिशा भरकटली जाते. पंचाने लगेचच गोलंदाजाला दंडित केले. अवांतर धाव कळवले. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होईल ती 32 धावा. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस. तिथे मात्र चेंडू डीप स्कोअर लेगच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न अगदी आरामामध्ये. 2 धावा पळून पूर्ण होतील. 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कडमध्ये बदल. धावसंख्या होईल ती 34 धावा. समोरची आपण गोलंदाजी पाहिली तर 4 चेंडू हाताळल्यात, 3 धावा खर्च केल्यात आणि एका गड्याला देखील बाद केले. अंकित सारख्या मोठ्या बॅटरला त्याने आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केले. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर दिशा भरकटली जाते. पंचांनी दोन्ही हात जमिनीशी समांतर केल्यात. धावा अवांतर कळवल्यात. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होईल ती 35 धावा. दीपक आणि अक्षय ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. दीपकला आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 10 धावा आणि नवीन बॅटर अक्षय मोरे यांना आपण नवीन स्ट्रायकर संदर्भात पाहतो. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने चेंडू फ्लिक केलाय. डीप स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि जेमतेम 2 धावा पळून पूर्ण होतील. षटक क्रमांक 5 प्रगतीपटावरती सुरू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडूमध्ये 6 धावादार खर्च केल्यात. इथे देखील आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून दिलाय. टीप मध्ये काहीसे फंबल. एक धाव पळून पूर्ण. तोपर्यंत पाहिलं तर 3 धावा पळून पूर्ण होतात. वारंवार चुका होताना पाहायला मिळतील. मागच्या षटकामध्ये देखील याच दिशेने एक चौकार गेला होता, परंतु यावेळेला देखील एक अतिरिक्त धाव मिळेल. षटक क्रमांक 5 खेळ संपुष्टात येईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 39 धावा. चला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर आपल्या संघासाठी जल पाण्याची व्यवस्था करायची आहे. तोपर्यंत डीजे एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. ड्रिंक्स ब्रेकची देखील समाप्ती होईल. या ड्रिंक्स ब्रेकच्या कालावधी देखील आपण पाहिलं तर दोन्ही संघाने आपली आपली रणनीती आखली असेल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय जी 39 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहूयात. संघाचे संघनायक कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवेल.
षटक क्रमांक 6 ला सुरुवात गोलंदाजीच्या मार्कवर विवेक वाघमारे. पहिला बॉल यावेळेला आपटलेला बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू अडवला जाऊन 2 टप्पा घेऊन तोपर्यंत पाहिलं तर अगदी आरामामध्ये 2 धावा पळून पूर्ण होईल 2 या धावसंख्येच्या मदतीने. स्कोर कार्डमध्ये बदल धावसंख्या होईल ती 41 धावा 41 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5th ओव्हर 6th ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा बॉल आपण पाहूयात. यावेळेला देखील फोनवर नंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी घेताना पाहायला मिळतो. चेंडू राईज झालाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मध्ये स्थिर राहील तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल येईल. 42 धावा झाल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. या पाहुयाच्या 16 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील. यावेळेला आपण वारचा वापर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक तिथे मात्र टिपला जाईल. बॅटर क्रमांक 2 इथे बाद 3 तंबूच्या सरळला बॅक टू पॅव्हिलियन. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये सुरू गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला विवेक वाघमारे यांना पाहतो. पहिला चेंडू आपण पाहिलं तर एक धाव त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू दुहेरी धाव त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळेल. दीपक कांबळे यांची जागा दूर करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येईल विजय आपल्या संघासाठी विजय नेमतील का. पुढचा बॉल आपण पाहूयात विजयसाठी विवेक टू विजय. यावेळेला देखील लॉफ्ट केलाय डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल फेक येईल तोपर्यंत पाहिलं तर फार वेगामध्ये 2 धावा पळून पूर्ण होतील. व्ही वर्सेस व्ही हे इथे आपल्याला बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते. विवेक वर्सेस विजय दोन्ही नावांचा आपण पाहिलं तर अर्थ एकच होतो. पुढचा बॉल आपण पाहूयात. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षक हातामध्ये स्थिर होईल. चेंडू डॉट बॉल अप्रतिम अशी गोलंदाजी केली जाते. 5 चेंडू हाताळल्यात 5 धावा खर्च केल्यात आणि एका मोठ्या बॅटरला देखील बाद केलंय. यावेळेचा बॉल इथे देखील चेंडू बॅटची वरची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने काहीसा फंबल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. आउटफील्ड स्लो असल्यामुळे इथे मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धावा 46 रन्स. चला पुढील मॅचचे टॉस करण्यात येणार आहेत इनिंग्स ब्रेक मध्ये. यावेळेचा बॉल अकुट टप्प्याचा तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये काय जेल टिपलाय. बॅटर क्रमांक 3 इथे जेल बाजून तंबूच्या सरायला बॅक 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 टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक कोटबल दुसरा आणि संघासाठी 8 शतक काढण्यासाठी महेश यांना आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती एका मोठ्या बॅटरला बाद केले. 46 धावा झाल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतो संजय. इथे देखील हलक्या हाताने चेंडू क्लिअर केला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. तोपर्यंत पाहिलं तर फार वेगाने एक सिंगल प्राप्त होते. 47 धावा झाल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे या डावातील 10 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल. इथे देखील फिलरमॅनचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल सिंगल सिंगल. एकच धाव मिळते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत तेवढे बॅटर आले तेवढ्या बॅटरला रोखण्याचं काम केले. इथे युनेस आय डेफिनेटली दांडी 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 गोल. फलंदाज बाद. पुढचा बॉल. इथे मात्र उजव्या एकटीच्या अगदी बाहेर. पंचाने 2 हात जमिनीशी समांतर केल्यात. धावा अवंतर कळवल्यात. अवंतर बाजूला धावसंख्येमध्ये वाढेल. धावसंख्या होईल ती 49 धावा. यावेळेला देखील खोल टप्प्याचा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने त्याला खोदून काढलाय. दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न आणि अगदी 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. अप्रतिम रनिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल. इथे देखील युनेस डेफिनेटली बॅटर क्रमांक 2 या षटकामध्ये दांडी घेऊन एसटीची घेऊन बॅक टू द पॅव्हिलियन. त्रिफळा बांधून धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 7चा खेळ संपला. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती 51 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ इथे मात्र डगआउटच्या दिशेने पडताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 8 सुरुवात होईल. स्लॉगर्स डेथ ओव्हरला सुरुवात. पाहूयात गोलंदाज कोण असेल. संघाचे संघनायक कोणच्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपेल. षटक क्रमांक 8 सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर Attention please, Majestic Devgad versus Unstoppable Logan. Both the captains get ready for the toss. Next match, match number 5 between the Majestic Devgad versus Unstoppable Logan. Both the captains are requested kindly get in for the toss after this inning. Thank you. इथे मात्र बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईल. अगदी दुपारच्या 17 मध्ये मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. हा येतो पंचशील कन्स्ट्रक्शन चौकार.
धन्यवाद डीजे. काय फटका तिथे मात्र सजवला. बॅकफुटला जाऊन अगदी चेंडूला चॉप केले. बॅकफुट पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर कट टकाटक 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल. बॅकफुट पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षक मार्गस्थ होईल तिथे आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. माफ करा, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट होते नाही. पुढचा बॉल इथे फाईन लेगचा रिजन. चेंडू सरळ फाईन लेगला मार्गस्थ होईल. एक डाव पॉईंट पूर्ण. दुसऱ्या डावाचा देखील प्रयत्न केला जाईल अगदी आरामामध्ये. यावेळेला देखील बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू फाईन लेगला मार्गस्थ झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा पॉईंट पूर्ण. इथे देखील चेंडू लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जाईल. बॅटर क्रमांक 6 इथे झेल बाद टंबतच राहिला. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 8 मैदानामध्ये सुरू आहे. 58 धावा तब्बल झाल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये पाहायला मिळतील. आकाश इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्गाव. चांगली गोलंदाजी स्लॉग डेपर मध्ये मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील डॉट. अप्रतिम गोलंदाजी या डावातील या षटकामधील. अजून देखील 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल इथे देखील स्विंग मिस. चेंडू आड बॉल. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. इथे देखील आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज डॉट बॉल. अप्रवीण गोलंदाजी. षटक क्रमांक 8च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय की 58 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 59 धावांचं आव्हान इथे मात्र थंडरलेस रायगड या संघाला दिलं जाईल. अप्रतिम असा कॉल केला होता आणि फेकीचं कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत आपण पाहिलं तर तो निर्णय अगदी अचूक. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस बॉक्स कोळगा टॉस का बॉस. ओव्हर टू सागर कोळी सर. इनिंग्स ब्रेक मध्ये Welcome to the Panchashila Premier League 2025 match number 5 between Majestic Devgarh versus Unstoppable Lohgarh. Both the teams' captains are requested kindly get into the field for the toss. I request the captain of Majestic Devgarh and the captain of Unstoppable Lohgarh. आणि तुमचं सर तो चलिए अनस्टॉपेबल लोहगढ़ टीम के कप्तान राहुल और मैजेस्टिक देवगढ़ टीम के कप्तान पंकज दोनों ही हमारे साथ यहाँ पे जुड़ चुके हैं और टॉस का बॉस यहाँ पे टॉस लहराने के लिए आए हैं मिस निशा.
Heads is the call. Okay, we'll toss one more. Who's gonna call? Okay, Rahul sir is gonna call the captain of Majestic, Devgar. Heads is the call again, and this time, after 4 match, it's heads. Sir, you have won the toss. What you are going to decide? We will bat first. Okay, any specific reason to bat first on this ground? It is a little bit better to bat first, get a batting without tension. Okay, what do you think? What will be the save total while batting first on this ground here? I guess it will be 80, around 80. So for the first time you are playing against this team. आप इस टीम को कैसे देखते हो? कोई भी opponent को यानी कम नहीं आंकना चाहिए, because opponent is opponent. So we will give our 100%. Perfect answer. Thank you very much. Okay, sir, you does toss really matter on this ground here? No, I mean, whosoever plays better cricket, I mean, definitely he'll win. We wanted to chase, so I mean, for us, toss doesn't matter as such. Okay. अगर आपने टॉस जीता होता तो पहले आपका क्या डिसीजन था यहाँ पे? We wanted to bowl only, irrespective, so I mean, we are happy with the toss. Okay, now what do you think कि सामने वाले टीम को आप कितने रनों के अंदर रोक सकते हो? I'm not sure, I mean, about our bowling strength, but I mean, we'll try to curtail to whatever least possible. So, ladies and gentlemen, news from the center is Unstoppable Logad, who won the toss and they have decided to bat first. That's all. Okay, batting team, kindly send your batsman. Batting team, kindly send your batter, please. Thank you. Batting first team is चालू है हमारा. हॅलो हॅलो चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल 59 धावांचं आव्हान इथं मात्र संघाला दिलं जाईल. फिमेल क्रिकेटर इथं दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. गुणनदीच्या मार्कवर देखील तसंच बॅटिंग करताना देखील पहिला बॉल इथं मात्र पहिलाच बॉल हा चेंडू देखील निर्धाव.
षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपटावरती सुरू आहे. दुसरा बॉल आपण बघूयात. इथे देखील ऑन साइडला खेळलाय. एका धाब्याचा तिथे मात्र प्रयत्न केला जाईल, परंतु चेंडू इथे मात्र निर्धाव. लागोपाठचे 2 चेंडूवर बॉल. रुचाली मॅडम यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर बॅटिंग करताना आपण पाहतो, तसंच गोलंदाजीच्या मार्कवर दीपाली मॅम यांना आपण पाहतो. तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र थंडर्स रायगड या संघाचं खातं वर त्यांना पाहायला मिळेल. 59 धावांचं आव्हान आहे. अजून देखील आपण पाहिलं तर 45 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. यावेळेचा आपण चेंडू पाहिला तर वाईट बॉल. आताची एक अवंतर धावगड धावसंख्येमध्ये वाढ 2 धावा होतील. या अवघाचा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू फटका देखील फसलाय आणि चेंडू डॉट बॉल. पुढचा बॉल आपण पाहूयात. इथे देखील समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये काहीच फंबल. चांगला प्रयत्न तिथे मात्र दीपाली मामांच्या माध्यमातून पाहिला. चांगली गोलंदाजी इथे आपण दीपाली मामांची पाहतो, तसेच रुचिला मॅम या बॅटरचं देखील आपण पाहिलं तर थांबवण्याचं काम त्यांनी केलं. या वेळेला देखील आपण पाहिलं तर काहीसा फंबल आणि धावबादाची संधी. इथे देखील चेंडू आपण पाहिल्यावर धावबाद असेल, परंतु हा चेंडू देखील निर्धाव. नॉट आउट मॅम. अजून देखील एक चेंडू शिल्लक. ओव्हर आले. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 2 धावा. चला नवीन बॅटर थोडस पटपट. हे फार कमी आहे. 35 मिनिटाचा कालावधी इकडे संपवण्यात देण्यात येईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. 42 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज. थंडर्स रायगड या संघाला आपल्याला पाहायला मिळते. मागचे समीकरण दोन्ही संघांना समान संधी येथे देखील आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. विवेक आणि संतोष ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. तसंच गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश. पॉवर प्ले पीटीचे षटक. षटक क्रमांक 2 सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर महेश यांना आपण पाहतो, तसंच विवेक आणि संतोष ही दोन्ही आघाडीचे बॅटर इथे मैदानामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर दिशा भरकटली जाते. पहिला चेंडू इथे मात्र वाईट बॉल. अवंतर धाव. अनंतर बाबड धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होईल ती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल हलक्या हाताने चेंडू स्टोअर केला. बॅकवर्ड पॉईंट माफ करा कव्हर पॉईंट दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. एक सिंगल होईल. संतोष दास आणि विवेक वाघमारे ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे मात्र सिंगल. इथे सफल खेळण्याचा प्रयत्न. वाईड स्कोअरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. तिथे मात्र चेंडू आपण पाहिला तर एक सिंगल येईल. फंबल झाले, परंतु कोणची धावांची इजा तिथे होत राहील. चार धावा झाला एका गड्याच्या मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपटावरती सुरू आहे. 40 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज. सर मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये. युट्यूब वरती लाईव्ह मॅचेस सुरू आहेत. मैदानाच्या आत जायचं नाहीये कोणी. पुढचा बॉल आपण पाहूयात. इथे बॅकफुटला जाऊन अपरकटचा वापर. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या रिजन मध्ये. चौकारासाठी 4 धावा.
काय फटका तिथे मात्र सजवलाय. विवेकच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. अप्रतिम. हॅलो हॅलो. विवेकच्या बॅटमॅन आपण पाहिलं तर एक सुरेख फटका आलाय 4 धावांसाठी 4 धावसंख्येच्या मदतीने. धावसंख्येमध्ये वाढ. 2 बलाढ्य संघाची पडली आहे गाठ. धावसंख्या होती ती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 8. यावेळेला आपण पाहिलं तर अभंकरराव 9 धावा झाल्यात एका गडाच्या मोबदल्यात. इथे देखील बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट केलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे देखील झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल निसटलाय आणि चेंडू सगळं पाहिलं तर जमिनीवरती आदळताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश घेते. धावसंख्या होती 10 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल इथे देखील सफोली यांचा खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहिलं तर सरळ शरीराचा वेध घेते. शरीर बोलक मारा. चेंडू बॉल चांगलं कमबॅक येते मात्र गोलंदाजाने केले. 5 चेंडू 8 धावा. पुढचा बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये कॉपी बुक लेफ्ट ड्राईव्ह. चेंडू जाईल 2 बाउन्स ओव्हर दी रोप. हा येईल पंचशील कन्स्ट्रक्शन. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होईल ती 14 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या झाली 2 गडाच्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक चौकार आलाय. पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर मागच्या षटकामध्ये घेण्यात आला. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रे षटक घेऊन येण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू आघाडीचा बॅटर होता. इथे मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. दीपक कांबळे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर सजवलं जाते. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप वाईडिश लॉंग ऑन, डीप वाईडिश लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. 1 धाव मिळते एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होते ती 15 धावा. 35 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. 35 बॉल 44. दोन्ही संघांना समान संधी विजयासाठी. नो बॉल. कशाबद्दल पंच? फील्ड रिस्ट्रिक्शन. आपण पाहिलं तर चार क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. उघड्या डोळे पाहणी. पुढचा चेंडू असेल फ्री. यावेळेला देखील हाय अँड हँडसम टीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिलं तर अगदी आरामामध्ये 2 धावा पळून पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होती ती 18 धावा. एलिव्हेशन वर अगदी सुरेख मिळालं होतं, परंतु डिस्टन्स गाठता आला नाहीये. चेंडू हवेत गेला, त्यामुळे 2 धाव. इथे यावेळेला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल लिफ्ट स्कोर लेक्चर रिजन मध्ये. खणखणीत असा हा येईल. पंचशील कन्स्ट्रक्शन. षटकार. 6 धावा.
डीजे. काय फटका तिथे मात्र संतोषच्या बॅटमॅनने पाहायला मिळाला. आणखी एकदा त्याच दिशेने इथे मात्र चेंडू खेळून दिलाय. यावेळेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवलं जाते. एक सिंगल होईल. चांगलं कमबॅक इथे मात्र गोलंदाजाने केलंय. पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र तब्बल 10 धावा, 2 धावा, 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल होईल. 25 धावा झाल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू शॉर्ट फाईल लेगच्या रिजन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल होईल. दीपक यांना आपण पाहतोय काहीशी खर्ची गोलंदाजी त्यांनी केली. 4 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात. अजून देखील 2 चेंडू शिल्लक. इथे देखील आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने बॅट फिरवली होती, परंतु बॅट अँड बॉलचे काही संपर्क होत नाहीये. चेंडू धाड बॉल. चांगलं कमबॅक इथे मात्र केलं जाईल. इथे देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, टकाटक, खटाखट हा चेंडू जाईल बॅकफुट पॉइंटच्या दिशेने. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं जाते. बॉल फिल्डिंग. आताच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. रनबॉल इक्वेशन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 30 बॉल 31. षटक क्रमांक 4ला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर आणखीन एक अष्टपैलू खेळाडू विजय. सकाळच्या 17 पासून आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्व संघांमध्ये 3 ते 4 अष्टपैलू खेळाडू आहेत. तेच गोलंदाजी करतायत, तेच फलंदाजी करतायत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू हळूवार पद्धतीने टाकलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल होईल, डबल होईल. 2 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होईल ती 30 धावा. आता आपण पाहतोय 29 चेंडू आणि 29 धावांची गरज. पुढचा बॉल. यावेळेला डान्सिंग बाउंड्री विकेट अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून दिलाय. डीप काव कॉर्नर जरी गेममध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. तोपर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल होईल. तिथे आपण पाहिलं तर एकीर दुहेर धावानेच धावा बनवण्याची गरज थंडर्स रायगड या संघाला असेल. 28 चेंडू 28 धावा. रनबॉल इक्वेशन. यावेळेला देखील वेगळं करण्याचा काहीसा प्रयत्न, स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न काहीसा फसलाय आणि चेंडू आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन सिंगल साठी मार्गस्थ होईल. पुढचा बॉल. इथे देखील बॅकफुटला जाऊन अपरकटचा वापर. चेंडू जाईल 1 बाउन्स. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. इथे देखील आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न काहीसा फसला. चेंडू अगदी शरीरापासून पाठपासून अगदी दूर उजव्या यष्टीच्या लगत चेंडू हाताळलाय. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर निर्गाव. इथे देखील फुल ओव्हरचा चेंडू. डान्सिंग डाउन विकेट खेळण्याचा प्रयत्न करायचा फसलाय. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
24 चेंडू 23 धावा. एका मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. तोपर्यंत मिस्टर शुभम डीजे मास्टर आपल्यासाठी एक सुमधुर संगीत घेऊन येतील. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहत होती 36 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू आणि 23 धावांची गरज. 24 बॉल 23. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू बॅटची कडा घेऊन लेग बाय स्वरूपाची धाव आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे मात्र इम्पॅक्ट असायला पंचांचा अगदी अचूक असा निर्णय मैदानामध्ये पाहायला मिळतो. चेंडू एका धाव्यासाठी मार्गस्थ होईल. आता 23 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने शॉट फायनलच्या दिशेने चेंडू खेळून दिलाय. आणखी एकदा एक धाव मिळते. ही मॅच आपण पाहिलं तर थंडर्स रायगड या संघाच्या दिशेने झोकताना पाहायला मिळेल. 22 चेंडू 21 धावा. परंतु इथून देखील कमबॅक होऊ शकतं. एखादी विकेट त्यानंतर कमबॅक होऊ शकतं. यावेळेला देखील आपण पाहिलं तर स्कोअरलेसचं रिजन. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. इथे क्षेत्ररक्षक चेंडू अडेल फेकी करेल तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा. दोन्ही धाव संख्येच्या मदतीने स्कोअर कार्डमध्ये बघाल धावसंख्या आपण पाहिलं तर 40 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आघाडीचे दोन्ही बॅटर संतोष आणि विवेक ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. यावेळेला देखील लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र डाऊन बॉल. इथे डोकला जाईल बॅटर क्रमांक 2 इथे बादन टम्मच्या सरायला बॅक 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 टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे.
नवीन बॅटर मैदानामध्ये येईल पियुष. पहिला बॉल पियुषसाठी. इथे देखील कमी गतीने टाकलेला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. वाईडिश लॉंगांचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल. तोपर्यंत पहिला तर एक सिंगल आहे. पहिला चेंडू इथे मात्र एका धावेसाठी पियुष यांनी खेळलाय. पुढचा बॉल इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट. चांगलं संयमाने क्रिकेट विवेक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती 42 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. 18 बॉल 17. बेचाळीस धावा झाल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. पहिला बॉल इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, फेकी करेल, काहीसा फंबल. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा मिळतील. या जर आपण पाहिलं तर छोट्या छोट्या चुका आहे. या चुकांमधून आपण पाहिलं तर मॅच दूरवरती जाताना पाहायला मिळेल. 17 बॉल 15 धावांची गरज. इथे देखील आपण बारचा वापर. आणखी एकदा बॅकवर्ड कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय. हा येईल पंचशील कन्स्ट्रक्शन. षटकार. धन्यवाद डीजे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर हलका त्याने चेंडू स्टोअर केलाय. एक धाव फार वेगाने पूर्ण केली जाईल, परंतु एकाच धावेवरती तिथे मात्र समाधान व्हावं लागलं. विवेक यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर 3 मोठे फटके आल्यात. 2 चौकार आणि 1 षटकार. तीनही फटके त्याच क्षेत्रामध्ये आल्यात. टीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या रिझल्टमध्ये. या वेळेचा चेंडू होता इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहिलं तर फार दूरवरती. तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल होईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होईल ती 52 धावा. अजून देखील आपण पाहिलं तर 14 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. इथे देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने वाडीश च्या दिशेने चेंडू खेळलाय. एक सिंगल येईल. अप्रतिम बॅटिंग इथे आपण विवेक यांची पाहतोय. 16 चेंडूंवरती 25 धावा वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतील. इथे देखील फुलवरलिंगचा चेंडू हाताळलाय आणि षटक क्रमांक 6 समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ती 53 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. 12 बॉल 6. पुढचा बॉल यावेळेला देखील लॉफ्ट केलाय. टीप लॉंगांचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू खाली. इथे विकेट येईल. बॅटर क्रमांक 3 आघाडीचा बॅटर विवेक बाद होऊन तंबूच्या सरायला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. 11 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. मॅच अजून देखील आहे. इथून देखील कमबॅक होऊ शकतं. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करायला काही हरकत नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल विवेक यांची जागा भरून करण्यासाठी. आरिफ 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. षटक क्रमांक 7 प्रगतीपथावरती सुरू आहे. इथे देखील
स्वीप शॉट आडव्या बॅटने खेळलाय. गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर फार व्हेरिएशन आहे. पहिल्या चेंडूवरती लेग कटर पद्धतीचा चेंडू आणि एका मोठ्या बॅटरला देखील बाद केलं होतं. पहिल्या षटकामध्ये देखील या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये 4 धावा खर्च केला होता. एका गडाला देखील बाद केलं होतं. पुढचा बॉल आणखीन एकदा त्याच पद्धतीने खेळलाय. पाहूयात पुन्हा एकदा 2 धावा मिळतील का. अगदी आरामामध्ये 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेला आपण पाहिलं तर 2+1 आत्ताच्या 3 धावा. एक अतिरिक्त धाव फेकीमुळे थंडर्स रायगडच्या संघाला मिळेल. एका धावांची गरज. 9 बॉल 1. इथे देखील ऑन साईडला चेंडू खेळलाय आणि थंडर्स रायगड हा संघ इथे मात्र विजय मिळवण्याला पाहायला मिळेल. वेल प्ले. तसेच मैजेस्टिक देवगढ़ टीम एंड अनस्टॉपेबल लोहगढ़ टीम दोनों ही टीमें अंदर आएगी. इमीडिएट पहले एंथम होगा यहाँ पे पंचशील एंथम होगा उसके बाद ही दोनों टीमें अंदर जाएगी. तो सबसे पहले चलिए टीम के साथ अंदर आना है प्लीज. मैजेस्टिक देवगढ़ एंड अनस्टॉपेबल लोहगढ़. देवगढ़ एंड लोहगढ़ टीम अपने टीम के साथ लाइनअप करेंगे.